हॅलो, कसे आहात सगळे? तर होळीला केली पोळी, तीही पारंपरिक पद्धतीने तेलपोळी आणि तीही अशा पत्र्यावरती. चला तर मग सुरू करूयात. घेतली 1 कप चणा डाळ आणि 3 तास भिजत ठेवली आणि ही बघा अशी छान भिजल्यानंतर ती शिजायला ठेवली. शिजताना त्यात हळद, मीठ आणि तेल घातलं. 7 ते 8 छान शिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा घेऊन त्यात चिमूटभर मीठ, हळद घालून नेहमीच्या कणकेपेक्षा सैलसर थोडं पाणी, थोडं तेल घालून भिजवलं आणि मग त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून कणिक तिंबण्यासाठी ठेवली. आणि अशी छान डाळ शिजल्यावर त्यात 1.5 कप गूळ घालून एकत्र करून पुरण करायला सुरुवात केली. शिजताना चिमूटभर मीठ घातले आणि मॅशरनी शिजतानाच अशा पद्धतीने पुरण बारीक पण केले. चांगले 20-25 मिनटे हा खेळ लो फ्लेमवर सुरू ठेवला आणि त्यानंतर कुठेही पळी उभी राहिली यात एकदाची अशी. पुरण इतके छान शिजले की पुरण बारीक करण्यासाठी पुरण यंत्राची गरजच लागली नाही. गार झाल्यावरती वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून एकत्र केले. एकीकडे कणिक देखील चांगली तिंबली होती, खूप सॉफ्ट झाली होती. कणकेचा गोळा परत एकदा हातावर मळला आणि कणकेची पारी करून त्यात पुरणाचा गोळा भरला. तुमच्या आवडीप्रमाणे गोळा लहान मोठा घ्या. तर परातीच्या खालच्या बाजूवर पत्रा ठेवून त्याला तेलाने ग्रीसिंग करून असा उंडा बनवून त्याची पोळी लाटली आणि ही पोळी फक्त आणि फक्त तेलावरच लाटायची बरं का. इथे पोळी नाही फिरवता येतो तो फक्त पत्रा. हा अशा पद्धतीने. तर पॅनवर भरपूर असं तेल लावून ही पोळी हळूहळू अशा पद्धतीने सोडली आणि सोडताना ती फाटणार नाही याची काळजी घेतली. आणि मग तेलाचाच खेळ असणारी अशी ही तेलपोळी दोन्ही बाजूला भरपूर असं तेल घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घेतली. तरी खमंग आणि खुसखुशीत अशी तेलपोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.